नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि हे बघा मी आज आणलेलं आहे शेवंतीचं रोप. तर किती सुंदर आहे बघा. ही आहे शेवंती. असं अस्टर नसतं, अस्टर थोडंसं वेगळं असतं. तर ही शेवंती आहे. तर हे रोप मला म्हणजे पिवळी शेवंती आहे, इतकी म्हणजे पांढरी आहे माझ्याकडे, पण पिवळी मला आणण्याची खूप इच्छा होती. खूप मला आवडती शेवंतीचं हा कलर खूप आवडतो. तर त्यामुळे मला भेटलेला आहे हा कलर. भेटलेला म्हणजे आणली होती मी याच्या अगोदर, पण त्याची नीट व्यवस्थित रोपतच नव्हते. तर आता मी छान अशी काळजी घेणार आहे त्याची आणि मस्त असं लावणार आहे. तर कुणाकुणाला हे झाड माहिती आहे आणि कशाचं आहे ते पण मला नक्की कमेंट करून सांगा. मी आणलेलं आहे. तर मी लावणार आहे ते. मी आज काय हे आता थोडीशी गडबड असल्यामुळे आज काय मी हे झाडं लावणार नाही. पण उद्या लावल तर नक्की त्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवेलच. आणि हे झाड कशाचं आहे ते पण नक्की सांगेल. जर तुम्हाला माहिती असेल तर आजच्या व्हिडिओखाली कमेंट करून नक्की सांगा की हे झाड कशाचं आहे. तर बघू शकता छान असं. हे पण दुसऱ्या कुंडीत, हे दुसऱ्या कुंडीत लावून हे ह्या कुंडीत लावणार आहे मी. आणि हे बघा, हे आहे आंबा. आता ह्या आंब्याचं काय आहे महत्त्व हे मी तुम्हाला उद्या सांगेल. कारण आज आता नाही मी हे करणार की कसा आहे तो आंबा आणि कुठला आहे ते मी तुम्हाला उद्या सांगेल. तर बघू शकता त्याला थोडेसे फळं आहेत. आता काय माहिती आहे टिकतात की नाही टिकतात आपण इथे लावल्यानंतर. पण लावून बघणार आहे मी कसे येतात. कारण याच्या अगोदर पण मी 2-3 झाडं आणली होती. त्याला पण असेच आंबे होते. ते काय पुढं रोपले नाही ना आले नाही. तर हे बघू शकता. पण आता याची छान अशी काळजी घेऊन मी हा आंबा लावणार आहे. तर हा आंबा कुठला आहे आणि कशाप्रकारे आहे ते मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल, जेव्हा लावेल तेव्हा. आणि दुसरा एक आणलेला आहे केशर आंबा. तो खूप मोठा आहे. पहिलेच 5-6 झाडं आहेत आंब्याचे. काही मळ्यात पण आहे, तुम्ही तर पाहिलेले आहे. आणि हे इथं पण 5-6 झाडं आहेत आंब्याचे पण आणलेलं आहे. आणि हा एक आणलेला आहे, हा केशर आहे. खूप मोठं रोप आहे. ते खूप मोठी अशी हे होती, बार आलेली फांदी होती, मोहर आलेली फांदी होती. ती माझ्याकडून तुटून गेलेली आहे आणतानी. तर असे 2 प्रकारे आंबे आणलेले आहे मी. तर चला आपण बघूया. आपण वेगवेगळे ऑर्गॅनिक लिक्विड वापरले होते तर आपले गुलाब कसे आलेले आहेत. तर हाच विषय होता महत्त्वाचा. तर बघू शकता छान असे भरपूर असे कळ्या आणि हे लागलेले आहेत. तुम्ही तर बघितलेलंच आहे मी कुठले कुठले खतं घातलेले आहेत. ते अगोदरच्या व्हिडिओत आहेच. तर बघू शकता छान असे आलेले आहेत गुलाब आपले. तर वेगळे आपण आता दरवेळेसच काय सांगणार मी, जे तुम्ही बघितलेलेच आहेत मागच्या व्हिडिओत. तर आपण जे याच्यापासून कांदे लसणापासून त्याचं पाणी बनवलं होतं, तांदळाचं पाणी, मोहरीचं पाणी. आणि आता मी परत एक लिक्विड करायला ठेवलेलं आहे केळीच्या सालीपासून. ते पण थोड्याच दिवसात घालणार आहे मी. कारण कालच हे केलेलं आहे, पण त्याला पण 2-3 दिवस ठेवावं लागतं. केळीच्या सालीपासून बनवलेलं आहे. तर बघा हा कलर मला खूप आवडतो. खूप छान याचं फुल आहे. मी फुलल्यानंतर तुम्हाला दाखवेलच. आणि हे तर बघितलेलेच आहे तुम्ही अगोदर पण. याला पण खूप एकाच कलरचे 3 झाडं झालेले आहेत माझ्याकडे हा कलरचं. आणि बघा याला पण एकाच फांदीला अशा 4-4, 5-5 करायला लागलेले आहेत. तर बघू शकता आपण जे वेगळे लिक्विड आहेत माझ्या चॅनलवर, तुम्ही जाऊन बघा. खूप छान असं एकदम साधे सोपे आपल्या घरातच असणाऱ्या याच्यापासून वस्तूपासून आपण ते लिक्विड बनवले होते. आणि हा बघा हा पर्पल कलर आहे, इतका सुंदर आहे ना. फुल पाकळलं ना तर मग एकदम भारी दिसतं ते. तर हा पण मी तुम्हाला दाखवेलच नंतर पाकळल्यानंतर. किती छान असे गुलाब आपले आलेले आहे. आणि हा पांढरा गावरान गुलाब आहे. इतके फुलं याला इतके कळ्या लागलेले आहेत आता सध्या. कारण आता ऊन यायला लागले आणि मी सकाळी सकाळी व्हिडिओ करत आहे. तर नंतर ब्लर दिसतं म्हणून मी लवकर व्हिडिओ करून घेतलेला आहे. कारण काय झालं ना, आता मला व्हिडिओ टाकल्याशिवाय अजिबात करमत नाही. असं वाटतं रोज एक व्हिडिओ टाकून द्यावं जे आपले आहे बागेत ते. आणि ते तर तुम्ही दरवेळेस पाहता त्याला भरपूर साऱ्या अशा कळ्या असतात. आणि याचं फूल पण खूप सुंदर आहे. लवकर पाकळी पण या गुलाबाची गळत नाही बरं का, म्हणजे अशी खराब नाही होत. आणि हे बघा हा पण गुलाबी कलर आहे. खूप सुंदर आहे हा पण गुलाब. याला पण आता करायला लागलेले आहेत. आणि हे तर अजून फुटतच आहे. एक दुसरीकडे आहे ते खूप उंच झालं आहे, तिथे माझा हातच पुरत नाही. आणि हे बघा असे सुंदर सुंदर फुलं आपले झालेले आहेत. आता पिवळा कलर आहे याला. हे पूर्ण झाड गेलेलं होतं, मोडून तोडून गेलेलं होतं, पण ते आता छान असं फुटलेलं आहे. आणि त्याला पण छान छान फुलं असे लागत आहे. तर बघू शकता तुम्ही छान असे सर्व आपले गुलाब आलेले आहेत. तर म्हटलं चला आज जरा आपल्या गुलाबाच्या गार्डनमध्ये फिरून येऊ आपण. आता आहे ना मला जसे वेळ नाही भेटत आहे, नाही तर मी सगळं व्यवस्थित
करणार आहे. पहिले काय मी असे व्हिडिओ वगैरे करत नव्हते, ज्यामुळे कुठं पण असं लावून दिलेले आहेत. पण आता मी व्यवस्थित करणार आहे. आणि हा मला टेरेस गार्डन करायचं होतं, पण सध्या खूप ऊन आहे आणि स्लॅब पण तापतो, परत ते म्हणजे सगळे होऊन जाईल ना. तर जून महिन्यात करूया आपण टेरेस गार्डन पण. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. चला भेटू आपण परत. बाय बाय सर्वांना.